यो मीरे. हॅलो चित्रे. ही हाल आहे. काय कसा होता दिवस आज? आज गुड. अजून काही गेलाच नाहीये पुढे. अगं 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 बुडशी, अगं बुडलीस. अगं चहा पण मी तू तुला सुपारी देऊ नकोस मी काय तू. तुला आता स्प्रे होणार आहेस तू आता. माणसं ज्या कपात चहा पितात त्या आकाराचे कप मी तुला भेट देणार आहे. चालेल का? पण मला ह्याच्यात जाऊन बुडून प्यायचं असेल तर आय लाईक गोइंग फॉर अ स्विम. तर काय म्हणणं आहे तुझं? ई आणि त्यात बाकरवड्याही असतील. ई येस. व्हेरी बॅड. ते आणि मी स्विमिंग टुगेदर. बाय द वे मी काय म्हणत होते की अशी आज नीट कधीतरी बोललीस तर चालेल का तुला म्हणजे? हो. नाही जस्ट नाही विचार करून बघ. मी तुला अ, तू हा पहिलं म्हणजे काय आहे की तू ते बरोबर ढोकळे आणलेस, म्हणजे ढोकळ्याचं पीठ बरोबर आकाराचं आणलंयस तू. मी उगाचच तुला बोलले रिअली. म्हणजे हा म्हणजे रिअली चुकलं म्हणजे. जरा माझं थोडस. आणि क्वांटिटी पण बरोबर आणलीये. बरोबर आणले पण मला एकच पुरणारे करून तर आज संध्याकाळी जेव्हा आपण भेटू तेव्हा मी ते एकाच पाकिटाचे ढोकळे करते आणि आणते. दॅट शुड बी फाईन असं थँक्यू. मला वाटतंय. ढोकळे. असं आपण सतत जर एकमेकांना सॉरी थँक्यू असं जर बोलत राहिलो ना मेरे, आपलं आपण नीट बोलू शकू एकमेकींशी असं वन डे, असं मला वाटतं. म्हणजे पहिल्यांदा आपण भेटलो तेव्हाही आपण नीट बोललो नव्हतो एकमेकांशी, तर आय हॅव व्हेरी लिटल होप ऑन दिस. तेव्हा तर आपण किती खतरनाक होतो ना आपण तेव्हा तर, तू म्हणजे स्पीक फॉर युअरसेल्फ. ऍक्च्युली तू नाही नाही. नीटच होते कारण मी नीटपणे नम्रपणे तुला माझ्या मुलाच्या बर्थडे पार्टीला हो, बोलवलं होतं. मला आठवतंय. हो, पण त्या दिवशी काहीतरी मला वाटतं की माझं आणि माझ्या बिटर हाफचं काहीतरी झालं असणार भांडण, कारण तेव्हा मी अशी एकदम अजून तलवारीला खूप धार होती आत्तापेक्षा. आणि मग मी तुला मेसेज केला होता ना, मला वाटतं की हो. कोण काहीतरी असं केलं होतं की मला हो. बहुतेक नाही जमणार वगैरे काहीतरी आणि असं. मी म्हणलं की सेम वयाची मुलं म्हणजे इथे एक्स्पेशली युएस मध्ये सेम वयाची आणि बरोबर. त्या मुलांना एकमेकांचं आवडत होतं कंपनी तेव्हा हो ना. तेव्हा. तर म्हणजे आणि मराठी आणि म्हणजे सगळं आणि आपलं पण तसं ओकेच होतं, असं काही भांडण वगैरे होत नव्हतं काही एकमेकींशी. तेव्हा आपण ओकेच बोलत होतो म्हणजे एकमेकींशी. हो, तर हो. का बरं बर्थडे पार्टीला नाही यायचं कोणी म्हणजे मी मुलाच्या? म्हणतेय की नेमकं का मी असं वागले असेल, आणि मला तो वियर्ड मेसेज आठवतोय की मी हो. काय केलास. मग मी तुला असं काहीतरी म्हणलं होतं ना की मी आपली काय काय काहीतरी वियर्डच म्हणलं होतं मी, मला वाटतं हो. की आपली ओळख आणि मग नाहीये. तेव्हा माझं पहिल्यांदा तुझ्या म्हणजे झालं होतं म्हणजे. हो हो म्हणजे म्हणजे असंही नव्हतं की मला काहीतरी दुसरं कमिटमेंट आहे म्हणून मी येऊ शकत नाही वगैरे नाही. की मलाच विचारतेस की असं बरं दिसत नाही ना, असं आपण आत्ताच भेटलो आणि म्हटलं हा. म्हणजे नाही नाही, तू तर इतकी मॅटर ऑफ फॅक्ट होतीस हे मला आठवतंय आणि मला खूप हसू आलं होतं. तू मला लिहिलंस त्याच्यावर किती मिरे, तू तेव्हापासून तूही तेवढीच विनोदी आहेस हे लक्षात घे. तू मला लिहिलं होतंस असं की नाही मी रिटर्न गिफ्टच्या बॅग भरत होते तेव्हा तेव्हा मला आठवलं राघवची भरायचं का नाही. येस और नो, विषय संपला. से येस और नो, आय डोंट हॅव टाइम टू कन्व्हिन्स यू. दॅट वॉज फनी. नाही नाही, पण मला खूप वेळ लागला होता या ग्रुपमध्ये मैत्री करायला, सो टू आपली से. खूप वर्ष नवीन ओळख होती हे वाटत नाही हो तुला? हो, होती आय होती. थिंक इवन कोविड झाला, कोविडच्या आधीपर्यंत थोडी बहुतेक तुला हो. कम्फर्टेबल झाली होतीस तू. तेव्हा आपण आणि हायकिंग वगैरे जास्त करायचो ना, मग हा. हळू मला वाटतं ओके होतं तेव्हा. आणि मग तेव्हा ओळख झाली होती असं म्हणायचं आपण, म्हणजे ओळख जुनी झाली असं. तर कोविड आला, मग भेटणं बंद झालं. मग कोविड संपल्यानंतर परत भेटलो तर परत तू म्हणाली अगं तेव्हा आपली नवीन ओळख होती ना. दरवेळेला एखादा अँगल मिळायचा ज्या कोणातनं नवीनच दिसायचं ना. तेव्हा म्हटलं आता काय केलं काय म्हणजे करायचं? आपली ओळख जुनी होईल काय माहिती. आय एम व्हेरी थँकफुल की, कारण नाहीतर म्हणजे मला प्रॉब्लेम काय वाटतो, दिवस पुढे जातच असतात ना, म्हणजे काय ढकलतच असतो आपण. हम्म. पण म्हणजे ते असं मजेत आणि हसत आणि असे नसते गेले ना, असं होतं. कारण हो. मुलं लहान असताना इथे युएस मध्ये तर आणि एस्पेशली म्हणजे असं पटकन यू कॅनॉट पिकअप अ फोन आणि असे मित्र कमी होतात ना कमी म्हणजे. होतात फॉर शुअर.
त्यामुळे आणि आय थिंक मुलांचं पण बिकॉज आपण सगळ्या त्या टिपा वगैरे केल्या त्यामुळे मुलांचं पण आपण म्हणूयात त्यांचं दे हॅव देअर ओन ओपिनियन्स अँड पर्स्पेक्टिव्ह ऑन दिस पण आपण म्हणूया की त्यांचं पण बालपण चांगलं गेलं लाईक मजेत गेलं नाही, असं म्हणूया. मला प्रत्येक मुलाच्या आवाजात ते कसं म्हणतील, इट वॉज ओके, असं असं इट वाटतंय. वॉज ए चाइल्डहुड. इट वॉज फाईन, यू जस्ट स्क्रीम दॅट अस, असं असं वगैरेच काहीतरी असेल बहुतेक. नाही, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी परवा ऍक्च्युली मिरे कोणाचं तरी मेसेज वाचत होते आणि मला इतकं वाईट वाटलं त्या बाईबद्दल. आणि हल्ली कसं तुला अनॉनिमस म्हणून पोस्ट टाकता येते फेसबुकवर कुठल्या तरी ग्रुपवर अशी, तर ती अशी कुठली तरी बायका इन अमेरिका टाईपचा एक ग्रुप आहे, तर त्याच्यावर ती बाई म्हणत होते की मी इतकी स्ट्रगल करते गेली कितीतरी 15-16 वर्ष उदाहरणार्थ अमेरिकेत आल्यापासून, की माझी अशी छान मैत्री होईल जिथे काही जजमेंट्स नाही आहेत, किंवा जिथे मला काय वाटेल ते बोलता येतंय, किंवा राईट. मी काही बोलले तर लगेच हो असं नाही होते. तर मी काय करू, तर त्याला काहीच उत्तर नाहीये ना ग, की तू असं एबीसी कर म्हणजे तुला DEF पर्यंत तू पोचशील असं. देर इज नो पाथ रिअली असं वी वर लकी टू फाइंड इच अदर आणि ऑल अदर कॅरेक्टर्स इन आवर ग्रुप. असे आपले पण मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना मैत्रीची तेवढ्या पातळीवर गरज असतेच असं नाही बरेचदा. म्हणजे दॅट इज द वे दे आर, असं काही ते गुड और बॅड असं काहीच नाही, राईट. पण आय एम ग्लॅड की आपण भेटलो, म्हणजे दिवसातले आपण 1.25 तास तरी रोज जे काय बोलतो ते, ती काय फालतुगिरी करतो ती करता येते आपल्याला. जे काय अपमान करतो एकमेकांचे आपण. हा आय थिंक मैत्री सगळ्यांनाच गरजेची असते. हो लाईक इवन आपल्या ग्रुपमध्ये आहेत हो हो. विच आर लाईक कन्झर्वेटिव्ह हॅपी इन देअर सेल्फ राईट. आय एम ऑल्सो वन ऑफ देम की हॅपी इन माय ओन लिटल बबल. पण तरी आपण जेव्हा भेटतो मैत्रिणी भेटतो त्याच्यानंतर म्हणजे 2 days तरी आय एम हॅपी फॉर वॉट एव्हर लाईक आय फील हॅपी. यू आर वेलकम मिरे. त्यामुळे मैत्रीची सगळ्यांनाच गरज असते जस्ट ते आयदर नो इट ऑर डोंट नो इट. दॅट इज व्हेरी ट्रू. मला तर जास्त असते असं, मला अगदी जेन्युइनली वाटतं, कारण मला नेहमीच म्हणजे मित्रमैत्रिणी कायमच माझे पहिल्या लाईनीत बसलेले असायचे, तेच पहिले इम्पॉर्टंट, मग बाकी सगळं बाकी सगळं इतर मध्ये. पण लोक फॅमिली अँड फ्रेंड्स म्हणतात तू फ्रेंड्स अँड फॅमिली म्हणतात. फॅमिली अगदी ऍब्सोल्युटली आणि ऑलवेज. नाही पण खरंच तू मला सांग की तुला सेन राहण्यासाठी या मैत्रीची जास्त मदत होते असं मला वाटतं. आय अग्री. कारण इथे म्हणजे तू बोट हलवलं नाहीस तर भांड पण डिशवॉशरला जाणार नाहीये. हो. तू म्हणजे ए पर्सन, तू म्हणजे तू किंवा मी असं नव्हे, पण त्याच्यामुळे काय होतं, अगदी तुला एकच मुलं आहे 2च मुलं आहेत तरी सुद्धा स्ट्रेस लेवल खूप असते, कारण तुला सततच तू काहीतरी करतच असतेस म्हणजे, आणि गोष्टी व्हायच्या बाकीच असतात. त्याच्यामुळे ऑलवेज अ टू डू लिस्ट गोइंग ऑन इन द हेड. हो खरंच आहे. शिवाय एकमेकांत अपमान करून बोलायला पण आपल्याला कोणतरी लागतं ना, विदाऊट विचार करता. तेच मी आता म्हणणार होते की तुसडेपणाने बोलता यायला पाहिजे. पहिलं नंबरचं रिक्वायरमेंट आहे. रिक्वायरमेंट आहे. हो. पण आपलं म्हणजे तुला आणि मला जे बाहेर भेटत असतील, ज्यांची आपल्याशी तोंड ओळख आहे किंवा नवीन ओळख आहे, तर त्यांना ऍक्च्युली वाटत असेल ना की ह्या शत्रू असणार एकमेकींच्या, कारण त्या सतत एकमेकींना बोलतायत घालून पाडूनच. हो. मग का बोलतायत म्हणजे काही जबरदस्ती आहे, कोणी केली ही जबरदस्ती. यांचे नवरे मित्र असतील खूप चांगले म्हणून काही इलाज नाही म्हणून बोलावं लागतं यांना. त्यांनी ठेवली असेल ही मैत्री तशी थोडीशी. नाही पण आय कॅनॉट इव्हन इमॅजिन की आपला हा जो मराठी लोकांचा जो छोटासा ग्रुप आहे त्याच्याशिवाय म्हणजे आई ग, नाही मला नाहीच इमॅजिन करता येते. वुड हॅव बीन व्हेरी डिफिकल्ट, नाही का. आणि आपले सगळे कॅरेक्टर्स पण वेगळे वेगळे आहेत ना एकदम. फारच. आजच आता बघ ना इन्व्हाइटला मी जे टाकलं होतं की ड्रेस अप्रोप्रिएटली त्याला विविध प्रकारचे रिस्पॉन्सेस आले. आज केवढी थंडी आहे यार, आणि वारं किती आहे ग. माझा एक रिस्पॉन्स होता, एक काही काही होते ते म्हणाले की दिस इज द परफेक्ट वेदर फॉर शेकोटी. द वे यू लुक. हा नाही का. डिफरंट स्पिरिट्स आर कमिंग टुगेदर. हो, तरी मी अजून माझ्या बिटर आपला सांगितलेलं नाहीये की तो कसा
इम्पॉर्टंट आहे या शेकोटी. येस येस, ओ माय गॉश, ही इज व्हेरी मच क्रिटिकल फॉर दिस शेकोटी टू हॅपन. किती तास तो एक एक काडी घालत होता ना, त्या आपण जेव्हा त्या कॅम्पिंगला गेलो होतो तेव्हा, म्हणजे हरले होते मी माहितीये. त्या शेकोटीसाठीच मे बी त्यांनी होप पण म्हणजे हा, हो होकार कळवला असेल की हो, हो. शेकोटी येस आय विल बी देअर. आणि आपल्या दुसऱ्या त्या मित्राने सगळं अगदी म्हणजे शब्दशः पाणी फिरवलं त्या शेकोटीवर. म्हणजे तो असा एक एक काडी असा टाकत होता बघून वगैरे व्यवस्थित. आणि मग ह्या आपल्या आउट ऑफ फोकसनी जाऊन डायरेक्ट काहीतरी एक कुठलं तरी फ्युएलच आणून, म्हणजे तो हताशच झाला होता की नो नो नो. आय हॅव दिस अंडर कंट्रोल. मजा आली होती. आपण परत जायला बाहेर आहो कॅम्पिंगला. मिरे काय करतेस तू? हा, आज शेकोटी बघूया. हं. मुलांमुळे असं झालेलं आहे. मुलं 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 हो, त्यातलाही तो मोठा मुलगा जो पहिला बाहेर पडला ना, त्याला आपण लेट्स ब्लेम हिम टुडे. आज भेटेल आपली सगळी मुलं येतील आज. आय एम एक्साइटेड फॉर द हो किड्स हो टू हो हो. मीट इच अदर. आय नो. लेट्स सी. दे विल होपफुली हॅव सम चाइल्डहुड मेमरीज. नाही हे आपण म्हणतोय होच नाहीयेत, आपणच ठेवल्यात त्यांच्या चाइल्डहुड मेमरीज. हे बघ, आपल्या दृष्टीने दे हॅड अ गुड चाइल्डहुड इज आर मेमरी ऑफ देअर चाइल्डहुड. वेअर वी नीड टू स्टॉप. आपण मेमरी ठरवली आहे. असं आपण ठरवलेलं आहे. सो वी आर हॅपी विथ आर. आय नो. आय नो. नाही पण आता आपण खरंच खूप दिवसांनी भेटणार आहोत, त्यामुळे मजा येईल एकदम. आणि आम्ही नेहमीप्रमाणे आम्हाला उभं करशीलच तू तिकडे पुऱ्या बिऱ्या तळायला, ते आम्ही नम्रपणे उभे राहू, काही प्रश्नच नाही. आणि मी असा मेन्यू ठरवताना पण मी अमितशी बोलताना मी असं ठरवलं होतं की हे बघ, मी छोले करणार आहे, ढोकळे करणार आहे, मग मी भात आणि वरण वटेवर ते काय असेल ते स्वीट डिश असेलच काहीतरी कुठून तरी मागवलेली, आणि नंतर बायका असतीलच पुऱ्या तळायला, भटुरे तळायला. सो मी त्याला त्यांना बोलवलंय ना तू जेवायला? म्हटलं हो. मग तिला करून आपलं मग काय मी तळू का काय असं झालं मी का? एवढ्या 40 पुऱ्या तळू का काय वाटतंय तुला? नाही नाही, खूपच दिवसांनी भेटतोय बरोबर. मला वाटतं मागच्या वेळेला तू जेव्हा माझ्या वाढदिवसाला मला खाऊन मारायचा प्रयत्न केला होता तेव्हा भेटलो होतो ना आपण. तेव्हा सब ग्रुप भेटलो होतो. 4 गोड पदार्थ होते अगं. कसं म्हणजे माणसानं कसं करावं 52व्या वर्षी? एक असा एक विचार करायला पाहिजेस ना तू, खरं म्हणजे, का नाही? म्हणजे खाणं न खाणं प्रत्येकाच्या वरती असतंच. 52व्या वर्षी पण कळलं नसेल की आपल्या पोटाला काय जमतंय आणि काय नाही. तर मजा आली होती पण तेव्हा. बाबा बाबा. ऐसन हाय. आता मला वाटतंय की मला बारकसं काम पण केलं पाहिजे. येस, नाही का? तुझा करायचा प्लॅन आमची सेवा सोडून? हा, सगळी आवरावरी थोडीशी काय थोडं तरी म्हणजे अगदीच आवडल्यासारखं करायचं वरचं वरचं. अगदीच घरची माणसं म्हणून अगदीच अगदी ट्रीटमेंट घरचे. नको. त्यामुळे थोडं घरचे आवरावरी करेन. ते गड्याबिड्या घालून ठेव, असं पण सुरू करू शकतेस तू. हो, कारण ते आउट ऑफ फोकसला जे मी भेटले होते ती एक स्टोरी तर कमाल स्टोरी आहे. म्हणजे ते जस्ट मूव्ड इन टू द हाऊस. म्हणजे इमॅजिन, तू जेव्हा जस्ट मूव्ड इन टू अ हाऊस फ्रॉम अ डिफरंट स्टेट, असं नाही की इथून तिथे, बॉक्सेस एव्हरीवेअर, लाईक यू एंटर अँड यू हॅव टू बी केअरफुल नॉट टू ट्रिप ओव्हर बॉक्स. फर्स्ट टाइम आय एम, मला काळा का गोरा माणूस बाई काही माहित नाहीये. AI गुरुनी मला सांगितलं की असा असा माझा मित्र आहे, आपण त्याला आज संध्याकाळी भेटतोय, ते जस्ट मूव्ड इन. मी म्हटलं अरे ते जस्ट मूव्ड इन, देन ऑल देम ओव्हर, राईट? म्हणजे वाय आर वी? नाही नाही, त्यांनी बोलवलंय, त्यांनी आग्रह केलाय, वी हॅव टू गो. ठीक आहे. आणि तो कुठेतरी दुसरीकडे मुलांना घेऊन होता. त्यामुळे मी दारात, आणि मला वाटलं तो माझ्या आधी पोहोचेल, मी तरी पण कष्ट करून उशिरा कसं जायचं वगैरे बघितलं होतं माझ्या टाइम प्रमाणे. तर आय शो अप, आणि त्यांनी दरवाजा उघडला, आणि माझं नाव कश्मीरा पटेल असं त्याला बहुतेक माहित वाटलं असावं, आणि म्हटलं हे दीक्षितांचं घर ना? तर त्या मराठी वाक्यावरती ते एवढा खुश झाला तो वरती, मी दारात उभी आहे अजून, मला वेलकम केलेलं नाही आतमध्ये, मी दारात उभी आहे, मला फक्त बॉक्सेस दिसतात समोर दाराच्या पलीकडे. तो माणूस गेला धावत,
जिन्यात गेला आणि म्हणे, अगं हिला मराठी येतं, अगं ही मराठी आहे, अगं ही मराठी आहे. मी अशी उभी, मग मी म्हटलं ओके. चालेल, मग जाऊ का मी आता? मराठी झालं का इंट्रोडक्शन, आर वी डन नाव? मराठी आहे असं झालं का? जोकर आहे, जोकर खरंच. त्यामुळे अशी मज्जा सगळी. मज्जा नू काय असो. ठीक आहे, आजची हवा बरोबर आहे, पण शेकोटीला बहुतेक आज मजा येईल. असं बघू म्हणूया आपण. हम्म. घेऊन छान येते मी सगळं, आणि ते कांद्याचं तर एक काहीतरी जे मला हो, येस येस बनवायचा प्रयत्न करते, येस नाही का? येस. चले का, भेटूया. ओकी डोकी, चल. मरू नको त्या चहाच्या कपात, संपत नाही मी काय. फक्त आपलं सांगितलं की काय कमी रे, एवढा चहाचा कप लागतो, एवढा नाही. अगं चहाचा कप मोठा आहे म्हणजे त्याच्यात जास्त चहा असं नाहीये, म्हणजे चहा साधारण इथपर्यंत वगैरे आहे. सिरियसली, ओ माय गॉड. किती गोड आहे ना पण आकाराचा, पण त्याचा हे मोठा पण आहे. नुसता गोड आहे असा एक आपला आपला, त्याच्यात काही ठेवून प्यायला गोड आहे असं मला वाटत नाही, पण ठीक आहे म्हणजे. इट इज द परफेक्ट टू फॉर माय भाकर. भाकरवडी डिपिंग साठी बरोबर आहे काय. ओके, बाय बाय मीरे. बाय बाय, सी यू. बाय. यस.